प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत मत्स्यबीज निर्मिती, मत्स्य संवर्धन, मत्स्य खाद्य निर्मिती, मत्स्य विक्री प्रकल्प यासारख्या प्रकल्पामुळे पन्हाळा तालुक्यातील मालेगावची मत्स्य प्रकल्पातून समृद्ध झालेलं गाव अशी ओळख निर्माण होईल असा विश्वास मत्स्य व्यवसाय कार्यालय कोल्हापूरच्या सहाय्यक आयुक्त जयश्री शेळके यांनी व्यक्त केला. त्या राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. पन्हाळा तालुका जलक्षेत्र मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था, हेमावती मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्था आणि हेमावती मत्स्य शेतकरी उत्पादक सहकारी संस्था या संस्थेच्या वतीने माले येथे राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन साजरा करण्यात आला. मत्स्य व्यवसाय कार्यालय कोल्हापूरच्या सहाय्यक आयुक्त जयश्री शेळके या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. या निमित्ताने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत जयश्री विश्वास पाटील यांनी उभारलेल्या मत्स्य खाद्य निर्मिती प्रकल्पाचे सहाय्यक आयुक्त जयश्री शेळके यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. हा सध्याचा फीड मिल प्रकल्प हा जयश्री विश्वास पाटील यांना महिला प्रवर्गातून 2023-24 या वर्षी मंजूर झाला आहे. तर आज या फीड मिलला सुरुवात झाली आहे व हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी त्यांना इथून पुढे शुभेच्छा. यावेळी जयश्री शेळके म्हणाल्या, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून माले आणि परिसरातील शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून बायोफ्लॉक सारख्या मत्स्यपालनाच्या आधुनिक तंत्रावर आधारित प्रकल्प राबवण्यासह मत्स्यबीज निर्मितीपासून ग्राहकापर्यंत मासे पोहोचवण्याची साखळी निर्माण केलेली आहे. या पुढील काळात मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेचाही माले आणि परिसरातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. सहाय्यक मत्स्य व्यवसाय अधिकारी सतीश खाडे, सुदर्शन पावसे यांनी मत्स्य व्यवसाय प्रकल्पाच्या लाभार्थी शेतकऱ्यांनी मत्स्यपालनासंबंधित शासनाच्या इतर अनुषंगाने योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. यावेळी पन्हाळा तालुका जलक्षेत्र मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेचे चेअरमन अमोल देसाई म्हणाले, पन्हाळा तालुका जलक्षेत्र संस्था आणि हेमावती मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्था या संस्थेच्या माध्यमातून प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत बायोफ्लॉक पद्धतीने मत्स्यपालन, मत्स्य खाद्य निर्मिती, शोभिवंत मासे मत्स्यपालन, दुचाकी शीतपेटी, फिरते मासे विक्री केंद्र असे 9 कोटी रुपयाचे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. लाभार्थ्यांनी हे प्रकल्प यशस्वीपणे राबवून परफॉर्मन्स ग्रँट मिळवत आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाच्या मार्गदर्शनाखाली संस्था नेहमी कटिबद्ध राहील. यावेळी बायोफ्लॉक मत्स्य संवर्धन प्रकल्प उभारणाऱ्या अक्षता देसाई यांचा प्रकल्प परफॉर्मन्स ग्रँट पात्र ठरल्याबद्दल सहाय्यक आयुक्त जयश्री शेळके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.